बातमी पाकिस्तानात नाही, पाकिस्तानमध्ये सध्या इतकी भीती आहे की तिथे शहरात युद्धाची तयारी सुरू आहे। पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा सरकारनं पेशावर, अबोटाबाद, मर्दानसह 29 शहरांमध्ये इशारा देणारे सायरन लावण्याचा निर्णय घेतलाय। आपल्या शहरामध्ये पाकिस्ताननं सायरन लावलेले आहेत जेणेकरून कुठल्याही संभाव्य हल्ल्याआधी जनतेला सतर्क करता येईल। पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा सरकारनं पेशावर, अबोटाबाद, मर्दान यासह भागातील 29 शहरात इशारा देणारे सायरन लावलेले आहेत। या सायरनचा उद्देश इमर्जन्सीच्या स्थितीत नागरिकांना सतर्क करणं असा आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। सतीश ढगे आपल्या सोबत सध्या जोडले गेलेले आहेत, आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आहेत। सतीश सर, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। प्रचंड भीती आहे पाकिस्तानच्या मनात, म्हणून ही पावलं उचलली जात आहेत। 29 प्रांतात अशा पद्धतीने सायरन बसवलेले आहेत की आणखीन काही? नक्कीच मागच्या काही दिवसांच्या घटना जर आपण त्या ठिकाणी पाहिल्या तर पाकिस्तानचे प्रधानमंत्री असो, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री असो किंवा आताच परवा पाकिस्तानचे इन्फॉर्मेशन मिनिस्टर यांनी असं म्हटलं की 24 ते 36 तासामध्ये पाकिस्तानवर जो आहे भारत हल्ला त्या ठिकाणी करेल। यामधून स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतं की पाकिस्तानची जी आहे खऱ्या अर्थानं झोप उडालेली आहे, प्रचंड पॅनिकी सिच्युएशन मध्ये त्या ठिकाणी आहेत आणि त्या अनुषंगाने ते तयारी करतायत। बरं, त्याच्या एक टप्पा आणखीन पुढे जाऊन ज्या प्रकारच्या बातम्या आपल्याकडे त्या ठिकाणी येत आहेत, मुख्यतः खैबर पख्तूनख्वामध्ये त्यांनी अलर्ट सायरन जे आहे, इमर्जन्सी सायरन बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे त्यांच्या एकूणच लष्करानं आणि राज्यकर्त्यांना मनाशी हे पक्क हे केलेलं आहे की भारत जो आहे तो एअर स्ट्राईक त्या ठिकाणी करेल। कारण एअर स्ट्राईक झाल्यानंतरच रडारच्या माध्यमातून ज्यावेळेस ही एअर स्ट्राईक पकडल्या जाईल तर त्यानंतर काही जो कालावधी त्यांना मिळेल त्याच्या अनुसार ते सायरन त्या ठिकाणी वाजवतील आणि त्या सायरनच्या अनुसार तिथल्या लोकांना एक प्रकारे लपण्यासाठी किंवा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी जे आहे मदत होऊ शकेल। मुळात त्यांनी असं मानलेलं आहे की एअर स्ट्राईक त्या ठिकाणी करतील। मग एअर स्ट्राईक करतील तर मुख्यतः अटॅक कुठे करतील, ज्याला आपण म्हणतो क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टम, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल टॉवर्स त्या ठिकाणी असतील किंवा त्या ठिकाणी असणारी जी आहे पॉवर प्रोजेक्ट्स त्या ठिकाणी असतील, काही महत्वाच्या गव्हर्नमेंट बिल्डिंग्स असतील, यावर हल्ले होऊ शकतात। आणि मग जर यावर हल्ले झाले तर आसपासचे जे लोक आहेत किंवा त्याच्याशी संबंधित जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा जे आहे त्यांच्या जीविताला खतरा निर्माण होऊ शकतो आणि त्यापासून वाचण्यासाठी अशा प्रकारच्या इमर्जन्सी सायरनचा जो आहे त्यांनी लावण्याचा निर्णय घेतलेला आहे। पण यातून एकच मतितार्थ जर काढायचा असेल तर पाकिस्तानने हे मानलेलं आहे की पाकिस्तानवर जो आहे लवकरच हल्ला होणार, फक्त हल्ला होणार नाही तर तो एअर स्ट्राईकच्या माध्यमातून होणार। कारण 2019च्या जखमा त्यांच्या ताज्या आहेत की आपण ज्या प्रकारे बालाकोट एअर स्ट्राईक केला होता। बाय द वे, बालाकोट एअर स्ट्राईक केल्यानंतर हेच पाकिस्तान होतं ज्यांनी म्हटलं होतं की या हल्ल्यामध्ये तर आमचं काहीच झालं नाही, आमचे जे आहेत काही झाडं पडले, आमचे जे आहेत काही पक्षी मारले गेले। मग फक्त पक्षी मारले गेले होते आणि झाडं जर पडले होते तर 2025ला जे आहे अगोदरच, काही न होण्याच्या आधीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे आहे अलर्ट सायरन सिस्टम बसवण्याची गरजच काय? नक्कीच।